पुणे शहरातली वाहतूक कोंडी वर्षोनवर्ष कायमच आहे। पुण्यातील देवाच्या आळंदीची ओळख आता वाहतूक कोंडीची जीवघेणी आळंदी अशी बनण्याची भीती व्यक्त केली जाते। कारण आळंदीच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून एका निवृत्त जवानाचा मृत्यू झालाय। सीआरपीएफचे निवृत्त जवान भीमाजी चौरे यांनी 23 वर्ष सीमेचं रक्षण केलं, पण आपली कुचकामी यंत्रणा त्यांच्या जीवावर उठली। चौरे रविवारी घरी होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला। रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली, पण शहरातील लग्न सोहळ्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत ते अडकले आणि उपचाराला उशीर झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे वाहतूक कोंडीनं भीमाजी चौरेंचा जीव गेला याची आपबीती त्यांच्या कुटुंबियांनी मांडली आहे। 23 वर्ष देशाची सेवा करणाऱ्या जवानाचा केवळ वाहतूक कोंडीमुळे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। जगन्नाथ पार्क परिसरामध्ये राहणाऱ्या भीमाजी चौरे यांना रविवारी राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला। घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केके हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी कुटुंबियांनी धावपळ सुरू केली। मात्र या ठिकाणच्या पद्मावती रोडवरच्या मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। रस्ता पूर्णपणे जाम असल्यानं चारचाकी वाहन पुढे नेणं शक्य झालं नाही। अखेर गाडी रस्त्यातच सोडून कुटुंबियांनी त्यांना रिक्षानं नेण्याचा निर्णय घेतला। रिक्षाला वाट मिळावी म्हणून चक्क चौरेंची पत्नी आणि मुलगी रस्त्यावर धावत जाऊन वाहन चालकांना विनवणी करत होते। मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता, तर दुसरीकडे मुलगा CPR देऊन वडिलांना वाचवण्यासाठी धडपडत होता, पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाला। अवघ्या 2-3 मिनिटांच्या अंतरासाठी 20 मिनिटं लागली। परिणामी गोल्डन आवरमध्ये ते रुग्णालयात पोहोचू न शकल्यानं भीमाजी चौरेंचा मृत्यू झाला अशी आपबीती त्यांच्या कुटुंबियांनी मांडली आहे। माझे पती भीमाजी तुकाराम चौरे यांनी CRPF मध्ये 23 वर्ष देशाची सेवा केली आणि पेन्शन नंतर आपलं आयुष्य भगवत कार्यासाठी जावं म्हणून आम्ही आळंदीत स्थायिक झालो। पण 26 तारखेला रविवारी 1 वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला। आम्ही तातडीने दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पद्मावती रोडला खूपच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खूप दवाखान्यात जाण्याला व्यत्यय आला। आम्ही अक्षरशः गाडी खाली उतरून आम्ही आडो होऊन रस्ता मोकळा करण्याची अक्षरशः ट्रॅफिकवाल्यांना भीक मागितली, पण आमचा काही उपयोग झाला नाही। आम्हाला खूप लेट झाल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आम्ही जास्त लेट झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे आम्ही वाचू शकलो नाही। त्याला कारण म्हणजे आळंदीतल्या ट्रॅफिकमुळेच आम्हाला एवढं दुःख सहन करावं लागतंय। 26 एप्रिल रोजी रविवार होता। त्यावेळेस दुपारी रविवारी घरी असताना वडिलांना अचानक अटॅक आला आणि नंतर आम्ही 4 व्हीलरमध्ये इथून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण थोडंसं 1-2 मिनिटाच्या अंतरावरती गेल्यावरतीच मंगल कार्यालय असल्यामुळे तिथं पूर्ण रस्त्यावरती सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या आणि त्या गाड्यांमुळे बाकीच्या इतर गाड्यांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नव्हता। त्यामुळे आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला मग रिक्षामध्ये त्यांना न्यावं लागलं। रिक्षामध्ये सुद्धा जाताना पुढे थोडं 2-3 चौकांमध्ये आम्हाला पुन्हा ट्रॅफिक लागलं आणि पुन्हा आम्हाला अक्षरशः लोकांचे हात जोडून त्यांचे पाया पडण्यापर्यंत एवढी वाईट वेळ असताना आम्ही लोकांना विनवणी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि शेवटी त्यांना उपचार लवकर न भेटल्यामुळे त्यांचं दुःखद निधन झालं। आणि हे सर्व काही वाहतूक कोंडीमुळे किंवा प्रशासनाच्या लक्ष न देण्याच्या या गोष्टींमुळे ही आमच्यावरती दुःखद वेळ आलेली आहे। यासाठी पोलीस प्रशासनाने किंवा नगरपालिकेने यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी। या घटनेमुळे आळंदीतील वाहतूक नियोजनाचा उडालेला बोजवारा एखाद्याचा कसा जीव घेऊ शकतो हे यातनं अधोरेखित झालंय। आता मात्र आळंदी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं तोंडावर बोट ठेवलंय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। त्यामुळे भविष्यात तरी ही वाहतूक कोंडी फुटेल का आणि प्रशासनाला जाग येईल का हाही प्रश्न अनुत्तरित आहे। या व्हिडिओबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।